खऱ्या अर्थाने पाहिला गेलं तर या कुताळ परिवारातून एक बाप नावाचं छत्र हरवलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये काय होतं माहिती का, आमच्या जीवनामध्ये अनेक माणसं येतात आणि अनेक माणसं निघूनही जातात. पण ऐका, या जगामध्ये काही माणसं अशी आहेत की जी आमच्या जीवनातून निघून गेली का त्यांची पोकळी, त्यांची उणीव भरून काढण्यासाठी इतर दुसरं कोणीच उपलब्ध नाहीये. ऐका, एखादा आमचा मित्र आमच्या जीवनातून निघून गेला तर दुसरा मित्र त्याची उणीव भरून काढेल. आमची पत्नी निघून गेली तर शास्त्रानुसार, कायद्यानुसार दुसरी पत्नी केली जाते, ती तिची जागा भरून काढेल. पण ऐका, आमच्या जीवनामध्ये दोन नाती अशी आहेत, ती जर का एकदा आमच्या जीवनातून निघून गेली तर त्यांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. पहिलं नातं म्हणजे आई आहे आणि दुसरं नातं हे बाप आहे. मग ऐका, आमची जर आई गेली आणि शेजारची बाई येऊन आम्हाला म्हणली ना, बाळा रडू नको, मी आहे ना तुझ्या आई सारखी. अगं बाई, तू आई सारखी आहे ग, पण आई नाही. बाप गेल्याच्या नंतर बापाची जागा आमच्या जीवनातली कोणी भरून काढू शकत नाही. आईची जागा आमच्या जीवनातली भरून कोणी काढू शकत नाही. अगदी ज्याप्रमाणे ज्या बापानं आपल्या मुलांसाठी काबाड कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, तर हाताच्या फुलाप्रमाणे ज्यांना जपलं आणि ज्यावेळी त्यांचा उत्कर्षाचा काळ येतो ना, त्यावेळी बाप जिवंत असणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे झाडाला फळ लागल्याच्या नंतर झाड लावणारा जगणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे काय, ज्यावेळेस मुलांचा उत्कर्षाचा काळ येतो, मुलांचं नावलौकिक होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाप असणं काय तर गरजेचं आहे. विठ्ठल अगदी तसंच संपत भाऊंच्या कुताळ परिवारातून जाणं झालं. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि ज्यावेळेस सिंहासनावर बसण्याची वेळ आली त्यावेळेस मासाहेब ओवाळण्यासाठी आल्या आणि ओवाळण्यासाठी आल्याच्या नंतर मासाहेबांनी विचारलं, शिवबा, एवढं संपूर्ण हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, मुघलांशी युद्ध केलं, एवढे लढवय्या युद्धामध्ये मारले गेले, पण कधी डोळ्यात पाणी आलं नाही शिवबा, पण आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात पाणी का? त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी जे उत्तर दिलं ना, फार गोड मावलेलं. ऐका, शिवराय म्हणतात, आई साहेब, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, मुघलांशी युद्ध केलं, पण कधी डोळ्यात पाणी आलं नाही. पण खऱ्या अर्थाने आता ही राजगादी, आता हे हिंदवी स्वराज्य पाहण्यासाठी शहाजी राजे नाहीत, ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनात असलेली सगळ्यात मोठी पोकळी, कधी न भरून निघणारी सगळ्यात मोठी पोकळी. मग ऐका, आणि पाहिलं गेलं तर सर्वांनीच आई रंगवली महाराज, पण बाप आमच्या दृष्टीआड गेला की काय? कारण का तर लहानपणापासून आम्हाला असं सांगण्यात आलं की बाप कसा असतो, कठोर असतो, बापाचे नियम कडक असतात, बाप निष्ठुर असतो, बापाला घाबरलं पाहिजे. बाळा असं नको करू नाहीतर बाबा मारतील, बाळा तसं नको करू नाहीतर बाबा मारतील. लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलं की काय, बापाला घाबरलं पाहिजे. पण ऐका, खऱ्या अर्थाने आईपेक्षा आमच्यावरती काकणभर जर प्रेम कोण जास्त करत असेल तर तो बाप आहे. आईला जर म्हणलं ना, आई 1 रुपया दे, तर आई पाकिटातून काढून 1 रुपया देते. महिला मंडळ नीट लक्ष देऊन ऐका, आईला म्हणल्याच्या नंतर 1 रुपया दे, आई पाकिटातून काढून 1 रुपया देते. आम्हाला पाकिटातून 1 रुपया देणारी आई लक्षात राहिली, पण खऱ्या अर्थाने आमची पात्रता नसताना 2 आणि 2.5-3 लाख रुपये आमच्या कॉलेजची, आमच्या शाळेची फी भरणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही, ही खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे महाराज. खऱ्या अर्थाने भूक लागल्याच्या नंतर आमची 2 टायमाची व्यवस्था करणारी आई, 2 टायमाचा स्वयंपाक करून जेवण बनवून देणारी आई आमच्या लक्षात राहते. पण रात्रीचा दिवस करून, हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून, राबून ज्यानं आमच्यासाठी 10 एकर जमीन खरेदी केली आणि आमच्या संपूर्ण आयुष्याचीच भूक भागवली, तो बाप आमच्या लक्षात राहत नाही. खऱ्या अर्थाने ही मनुष्य जीवनाची शोकांतिका आहे महाराज. बाप करी जोडी लेकुराची ओढी. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर महाराज म्हणतात, बाप जेवढी काही जोडी करतो ना, ती फक्त आणि फक्त कोणासाठी करतो, तर आपल्या मुलासाठी करतो. ऐका, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटणारी आई आमच्या लक्षात राहिली, पण माझ्या मुलाला नोकरी लागावी म्हणून 20 लाखाचं गठुडं घेऊन संस्था चालकाच्या दारात 10 तास बसणारा बाप आमच्या लक्षात राहत नाही. ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची शोकांतिका आहे. कशाला म्हणायचं बाप? तर ऐका,
आमचा बाप जर शेतकरी असेल ना आणि आमचा 4 पायाचा बैल जर ह्या बांधावरून जर दुसऱ्याच्या बांधावर गेला आणि आमच्या बापाने जर आवाज दिला तर तो मुका 4 पायाचा बैल खाली मान घालून पुन्हा माघारी धावत येतो. पण ऐका, त्याच्याच पोटी जन्माला आलेला 2 पायाचा बैल जर उतार वयात बापाचं ऐकत नसेल तर खऱ्या अर्थाने त्या बापाच्या जीवनात मृत्यू आल्यासारखं आहे महाराज. ज्या दिवशी आमच्या बापाच्या अंत्ययात्रा निघाली, ज्या दिवशी आमचा बाप गेला, घरात आरडाओरडा सुरू झाला, खऱ्या अर्थाने त्यावेळेस गोट्यामध्ये असणारा बैल त्याने चाऱ्याला तोंड लावलं नाही, पाणीही पिलं नाही. ज्यावेळेस आमच्या बापाची अंत्ययात्रा निघाली तो 4 पायाचा मुका असणारा बैल डोळ्यातून अश्रू गाळून ढसढसा हंबरडा फोडून रडू लागला. पण ऐका, त्याच बापाच्या पोटी जन्माला आलेला 2 पायाचा मुलगा त्या बापाच्या जर मौतीला हाजीर होऊ शकत नसेल तर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनातली शोकांतिका आहे. महिला मंडळी, आपला बाप फक्त 4 वेळाच आयुष्यात रडला. किती वेळा? 4च वेळा रडला. पहिल्या वेळेस रडला ज्यावेळेस मुलीचं लग्न ठरलं. या जगाच्या पाठीवरती असा कोणताच बाप नाही की जो आपल्या मुलीच्या लग्नामध्ये रडला नाही. कितीही निष्ठुर असू द्या, कितीही कडक स्वभावाचा असू द्या. आठवा तुम्ही तुमचं लग्न, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने लग्न झालं आणि बोलवण्यासाठी बाप आला. खऱ्या अर्थाने प्रखर बोलणारा होता, निष्ठुर होता, कडक स्वभावाचा होता, पण लग्न झाल्याच्या नंतर त्याला खऱ्या अर्थाने आपलं काय रडू आवरताना आलं नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आमचा बाप रडला पहिल्यांदा केव्हा? तर ज्यावेळेस मुलीचं लग्न ठरलं. आमचा बाप रडला दुसऱ्यांदा ज्यावेळेस मुलीचं लग्न झालं. आणि आमचा बाप रडला तिसऱ्यांदा. केव्हा रडला माहितीये? तिसऱ्यांदा. तर जेव्हा तरुण वयात त्याच्या मुलीचं लग्न मोडलं, तरुण वयात मुलगी विधवा झाली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचा बाप रडला. आणि शेवटच्या वेळेला आमचा बाप रडला तो म्हणजे असा की उतार वयामध्ये ज्या मुलासाठी हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं आणि तोच मुलगा उतार वयामध्ये सर्वांसमोर आर्यातुऱ्याची भाषा बोलायला लागला, खऱ्या अर्थाने आमचा बाप त्याच दिवशी शेवटचा रडला. म्हणून माझं तुम्हाला सर्वांना सांगणं, निघून गेल्याच्या नंतर कितीही सुख सोहळे साजरे करण्यापेक्षा आपण हयातीत असताना त्यांना किती आनंद मिळवून देतो ही त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.